नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार। आज आपण आहोत भिवापूर येथील आठवडी बाजारामध्ये आणि आज जाणून घेणार आहोत बाजाराच्या गंभीर समस्येबद्दल। लाखो रुपये खर्चून बांधलेले ओटे आज ओस पडले आहेत, तर दुसरीकडे रस्त्यावर तुडुंब गर्दी होत आहे। नक्की काय आहेत इथल्या समस्या आणि यावर प्रशासनाची काय भूमिका आहे ते आपण बघणार आहोत। भिवापूरचा आठवडी बाजार दर शुक्रवारी भरतो। प्रशासनाने व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी येथे स्वतंत्र ओटे बांधले आहेत। मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील अर्ध्याहून अधिक ओटे नेहमी रिकामे राहत असून व्यापारी तिथे आपली दुकाने थाटत नाहीत। यामागचे कारण जाणून घेण्यासाठी जेव्हा आम्ही व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधला तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। व्यापारी आणि ग्राहकांचे म्हणणे आहे की बहुतांश लोक भीमादेवी रोडवर आपली दुकाने लावतात, त्यामुळे मुख्य आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांच्या धंद्यावर मोठा परिणाम होत आहे। रस्ता अरुंद झाल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे। यासोबतच आठवडी बाजारातील दुकानदारांच्या आणि ग्राहकांच्या काही मूलभूत मागण्या आहेत। शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, शौचालयाची सोय उपलब्ध करून दिली जावी। विशेष म्हणजे बाजारात शौचालय बांधले गेले आहे, परंतु त्याला कुलूप असल्याने आमची प्रचंड हेळसांड होत असल्याचे नागरिक व व्यापारी यांनी सांगितले आहे। या सर्व प्रश्न संदर्भात जेव्हा आम्ही नगराध्यक्षा सुषमा श्रीरामे यांच्याशी संपर्क साधून बाजू जाणून घेतली तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की अजून बाजार आमच्याकडे हँडओव्हर झालेला नाही आणि तेथे सर्व सोयी सुविधा करण्याचे काम सध्या सुरू आहे। तसेच या संपूर्ण समस्येवर माजी नगराध्यक्षा किरण नागरीकर यांनीही आठवडी बाजारातील समस्यांवर आपली भूमिका मांडत भिवापूर टाइम्स सोबत सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। एकीकडे कोट्यावधी रुपयांची विकास कामे कागदावर किंवा अपूर्ण स्थितीत असताना दुसरीकडे मात्र नागरिक आणि व्यापारी यांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे। प्रशासन हा बाजार कधी पूर्णपणे ताब्यात घेणार आणि या मूलभूत सुविधा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। या बाजारात आम्ही सुट्टी होतो, इथं येऊन आम्हाला लाखमध्ये पाण्याची गंदगी राहते, साफसफाई काही नाही होत। इथे आमच्या जागी झालीच नाही ना, तिकडे झाले। कसा रुपये किलो? 30ला 1 किलो, 2 किलो 50। पाण्याची काहीच सोय नाही, उन्हाळ्यामध्ये पाणी भाऊ आमचे फोटो घे बरं। खूप त्रास रोड बनला नाही आहे, चिखल आहे, माती टाकली आहे, त्याच्यामुळे खूप त्रास। कशाची चल आता कम से कम 2-3 मिळाले। आता काही दे बापू पाण्याचे नाही का, जम देत होता पाण्याचे नाही भेटला, टार्गेट घेतला येतं नाही का, एक सर्जून पाण्याला पण कधी आता काम चालू आता बनवलं ना, म्हणून आता काम पावसाळ्यामध्ये आता चिखला राहायचा, नाही पाण्याची सोय आहे, बाथरूमची सोय आहे, नाही संडासची सोय आहे इथं काही। आणि इथं मार्केट बनवले आता याच्या अगोदर, आणि आता फ्लोरिंग करून राहिले। अगोदर तर आता ओट्टे बनवले ना, आता अर्धे ओट्टे बनवले आणि फ्लोरिंग देऊन राहिलेत। काय मग काही सोय नाही इथं बाजारामध्ये।
या मार्केटमध्ये. तिथून रोडवर बाजार होतं तेव्हा तरी चांगलं होतं. आता काहीच सोय नाही, काही नाही इथं अंदरमध्ये मार्केट आणून शनेरी का असा बाजाराची काहीच सोय नाही पूर्ण. काही इथं नाही. पूर्ण भाजीपालेवाले अर्धे लोक तिकडे जाऊन बसतात रोडवर का. मग हा असा इकडे मार्केट आणून शनेरी काही फायदा नाही याला. रोडवर जेव्हा बसत होतो तेव्हा तरी चांगलं होतं. आता इकडे कोणाचे धंदे होते, कोणाचे नाही होत इकडे धंदे. मग का दुकानासाठी शेड लहान पाहिजे. हे बिना पाल बांधल्याशिवाय हे पाणी पुरं आतमध्ये येत नाही. हां, त्यासाठी हे पाल बांधलेले आहे. आणि कोणते असतो दुकानदार लोक चिखलामध्ये दुकान लावतात. कस्टमर पण सुद्धा इकडे नाही, तिकडून जातात. जेव्हा महाराष्ट्र माल काही अर्थ आहे का? बोलतात का बोलतात तसेच बोला ते गरम गरम मध्ये टाकले म्हणून. ही ड्युटी याच्यावर काही उपाय करता येईल का? आता 1 तास गेला की पूर्ण अंधार राहत. पुढे नाही लाईट नाही, पाण्याची सुविधा आहे. काही औषध प्यायला नाही. पाण्याची सुविधा आणि पाणी वापरण्याची सुविधा आहे. त्याच्यात नाही. त्यामुळे मग तुम्ही जे ओट्टे असून दुकानदार ओट्ट्यावर न बसतात समोर बसत आहे, तर नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी रोडवरची दुकान उचलून ओट्ट्यावर आणावं लागतं. कारण रोड नाही लागून दे बरोबर. रोड नाही आहे. ओके झाला. व्यवस्थापन बरोबर आहे. बाजाराबद्दल दोन गोष्ट काय की थंडाची सोय नाही, बोरवेल नाही, पाण्याची सोय नाही आहे. आणि ह्या घरगुती लोकांनी सगळं सिमेंट गाड्या आणि टाकल्या या गोष्टी बनवून तर कोणता कारण झाला. प्रशासनानं लक्ष द्यावं एवढं माझं म्हणणं आहे. आणि सोय करावं दुकानदारांची बसण्याची. कोणी कुठं बसते, कोणी कुठं बसते. बाजार सोडून वेगवेगळ्या ठिकाणी बसते. रोडवरच्या बाजारात हां नाही आले. हां हो हो सगळे. आणि इथे सगळे गोष्टी खाली आहेत. आणि लक्ष द्यावं. आणि ह्या रोडवर बघा हे रेती आहे, गाड्या सगळं काही म्हणजे आता गिऱ्हाईक कुठून येतील. आणि इथं सोय नाही पाण्याची, संडासची. एखादी लेडीज जर इथं आली तर तिला लग्नीकडे जाण्याची संडासची सोय. आणि कोणत्या सुविधा आहे, कोणत्या सुविधा आहे? पाण्याची व्यवस्था नाही, कशाची नाही. हे ओटे बंद आहे, ओट्यावर कोणी बसायला तयार नाही. तिथे रोडवर जाऊन बसून राहिले. का करून राहिले? काहीच करून नाही राहिले. आणि ते संडास बाथरूम बांधून ठेवले, तिथे संडास बाथरूम सुरू नाही करून ठेवले आहे, ते बंदच आहे. बाथरूम लावून ठेवले आहे त्यांनी बांधले आहे. नगरपंचायत त्यांची जबाबदारी तिथे. पाण्याची व्यवस्था आहेच नाही. ते भाजीपालेवाले विचार पाण्यासाठी बनवून तिकडे कुठून आणते पाणी. मग कुणाच्या घरून मागून राहिले पाणी. पाण्याची व्यवस्था नाही, इकडे रोडची व्यवस्था नाही. तिकडे रोडवर बसून राहिले लोक, इकडे रोडवर बसून राहिले. ते ओटे जे बनले आहेत ते कमी राहून राहिले. आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष आणि मार्केटमध्ये आता आपण आहोत, तर मार्केटमध्ये कोणकोणत्या सुविधा नाही आहेत किंवा आहेत याच्याबद्दल? भाजीपाला मार्केटमध्ये आपल्या पाण्याची व्यवस्था नाही, आपल्या लेडीज लोकांना बाथरूमची व्यवस्था नाही, ओटे नाही आहे, जाण्याला चांगला रोड नाही, पार्किंगची व्यवस्था नाही. आणि अतिक्रमण खूप इथं वाढलेलं आहे. इथं अतिक्रमण केलं आहे, त्याच्यामुळे मार्केटला खूप कमी झाला आहे. त्याच्यामुळे येण्या जाण्यावाल्या लोकांना सुद्धा आणि या इथच्या व्यापाराला खूप अडचण होते बाहेर. त्याच्यामुळे कसं शासनाने प्रशासनाने चांगलं कठोर निर्णय घेऊन इथे मार्केटची चांगली व्यवस्था केली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे, पाण्याची सोय केली पाहिजे, आपल्या लेडीज लोकांना टॉयलेटची व्यवस्था केली पाहिजे, अशी आमची पूर्ण व्यापारी लोकांची वगैरे मागणी आहे. आणि मी माझी नगराध्यक्ष म्हणून मी पण प्रशासनाला विनंती करते की इथे चांगल्यात चांगली सोयी सुविधा करून द्यावी. रोडवर आतमध्ये दुकानं दिसतात. हां, तर त्याच्यासाठी तर मी तर प्रशासनाला किती वारंवार विनंती केली. आपल्या दुकानात 10 वेळा फोन लावतो कर्मचाऱ्यांना की साहेब तुम्ही ते येऊन बघा किती काय आहे. मार्केटमध्ये पूर्ण ओटे बांधले आहे नगरपंचायतीनं, ते पूर्ण रिकामे ओटे आहे आणि लोक तिथं आपल्या रोडवर जाऊन बसतात. आम्ही कसं आहे एक शासन म्हणून आणि एक आपला व्यापारी म्हणून लोकांना आम्ही म्हणजे हे नाही करू शकत ना. त्यांनी कठोर कारवाई त्या लोकांवर करायला पाहिजे.
इथं येऊन त्यांनी पाहणी करायला पाहिजे की लोक कुठे बसतात आहे. आज इथे स्थानिक व्यापारी आहे ते उपाशी मरतात, जे रोडवरचे व्यापारी आहे ते तर त्याच्यासाठी पण नगरपंचायतनं आपली कठोर कारवाई केली पाहिजे ना त्या लोकांवर, अशी आमची मागणी आणि माझी विनंती पण आहे. एक नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष. तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.